देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजार प्रीतीचा आडवा खांब छेदून जातो तेव्हा ख्रिस्ती श्रद्धेचा परिपूर्ण असा क्रूस तयार होत असतो. ख्रिस्ताठाईमच्या प्रिय बंधू भगिनीनो, शिष्य गुरुकडे येतो आणि त्या गुरुना एक प्रश्न विचारतो की देवप्रीती श्रेष्ठ आहे की शेजार प्रीती श्रेष्ठ आहे. आणि गुरु त्याला एक नाणं आणायला सांगतो. 1 रुपयाचं नाणं घेऊन तो शिष्य गुरुजवळ जातो आणि मग दोन्ही बाजू बघितल्यानंतर सहज गुरु त्याला एक प्रश्न विचारतात, ह्याच्यामधील श्रेष्ठ कोणता आहे? काटा श्रेष्ठ आहे की छापा श्रेष्ठ आहे? आणि मंद स्मित करीत त्या विद्यार्थ्याला, त्या शिष्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की ज्याप्रमाणे काट्याविना छापाला आणि छापाविना काट्याला अर्थ नसतो किंवा परिपूर्णता येऊ शकत नाही, तसं देवप्रीतीविना शेजार प्रीती आणि शेजार प्रीतीविना देवप्रीती परिपूर्ण होऊ शकत नाही. ख्रिस्ताठाईमच्या प्रिय बंधू भगिनीनो, बेलेन माऊलीच्या सणाची पूर्वतयारी म्हणून गेले 9 दिवस आपण नोवेना करत आहोत आणि गेल्या 3 दिवसामध्ये आपला हा जो विषय आहे त्या विषयातील 3 पैलूंवरती आपण चिंतन करत आहोत. की पहिल्या पैलूमध्ये प्रार्थनेवरती आपण चिंतन केलं, काल आपण सामाजिक जीवनावरती चिंतन केलेलं आहे. आज आपण परिपूर्ण जीवनाच्या दिशेने वाटचाल कशी करायची त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. आणि त्यासाठी आजची ही जी सगळी वाचनं आहेत त्या वाचनामध्ये किती पॉवर दडलेली आहे ती आपण पिकअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या वाचनामध्ये योनाचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की योनाच्या पुस्तकाला एकूण 4 अध्याय आहेत. एका बायबल अभ्यासकाने त्या प्रत्येक अध्यायासाठी एक असं डी अक्षराने सुरू होणारं नाव दिलेलं आहे की एखादा मिशनरी कसा असतो, अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे वाटचाल कसा करू शकतो, त्याचं जणू काही दर्शन त्या ठिकाणी घडवण्यात आलेलं आहे. की त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराचं वचन योनाला प्राप्त झालं की जा त्या निनवे शहरात जा आणि त्यांना सांग 40 दिवस आणि 40 रात्री निनवे धुळीस मिळणार आहे. आणि योना निनवेला जात नाही, योना याप्पो ह्या ठिकाणी जातो आणि तार्शिशच्या दिशेने, स्पेनच्या दिशेने जाणारं जे जहाज आहे ते जहाज पकडतो, त्याच्यामध्ये जाऊन तळाशी जाऊन झोपी जातो. अशा प्रकारचा प्रसंग आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि हा बायबल अभ्यासकाने सांगितलेला आहे की हा जो मिशनरी आहे तो डिसइंटरेस्टेड मिशनरी आहे. म्हणजे त्याला कशामध्येच रस नाही, कशामध्येच आवड नाही. परमेश्वर त्याला एका दिशेने बोलावतो, तो दुसऱ्याच दिशेने धावत सुटतो. परमेश्वर त्याला सजग राहण्यात, जागृत राहण्यात पाचारण करतो, तो त्या ठिकाणी झोपी जातो. परमेश्वर त्याला सांगत आहे की जाऊन ही बातमी सगळ्या लोकांना सांग. तो ह्या सगळ्या लोकांना सांगतो की मला एकदा समुद्रात टाकून द्या, म्हणजे हे वादळ सुरू झालेलं आहे ते शांत होईल. कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये असा प्रसंग येऊ शकतो, डिसइंटरेस्टेड मिशनरी, कशातच रस राहिलेला नाही, कशामध्येच आवड राहिलेली नाही. अशा प्रकारची अपूर्णता माणूस आयुष्यभर काळजामध्ये जोपासत असतो. असा हा पहिला अध्यायाचा सारांश. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की वादळ सुरू झाल्यामुळे त्या सगळ्यांनी चौकशी केली, कोणाच्या पापामुळे हे झालेलं आहे. आणि योनाने कबुली दिली, मी माझा देव परमेश्वर ह्याच्यापासून पळून जात आहे. कदाचित त्यानेच क्रोध केलेला असेल. आणि मग त्याला समुद्रामध्ये फेकून देण्यात आलं. समुद्रामध्ये फेकून देण्यात आल्यानंतर त्याला माशाच्या पोटामध्ये तो सापडला. त्या ठिकाणी नक्की काय झालं? त्याच्या लक्षात आलं की जो परमेश्वर मला निनवे शहरामध्ये पाठवत आहे तो एवढा सामर्थ्यशाली आहे की त्यानेच माझा जीव वाचवण्यासाठी ह्या ठिकाणी भला मोठा मासा तयार ठेवलेला आहे. म्हणून त्या माशाच्या पोटातून परमेश्वराकडे तो प्रार्थना करतो. ह्या संपूर्ण परिस्थितीसाठी त्या बायबल अभ्यासकांनी शब्द वापरलेला आहे डिस्टर्ब्ड मिशनरी, की हा अस्वस्थ झालेला मिशनरी आहे. एकीकडे परमेश्वराची हाक येते स्पष्टपणे दिसत आहे, दुसरीकडे स्वतःची दुर्बलता जाणवत आहे. मी कसं काय त्यांच्यासमोर जायचं? ते कदाचित मला मारून टाकतील. एखादा माणूस आला आणि आपल्या सगळ्यांना सांगायला लागला की 40 दिवस आणि 40 रात्री हे बेलेन माऊलीचं मंदिर उद्ध्वस्त होणार आहे किंवा हा डोंगरी तारुडीचा सगळा परिसर उद्ध्वस्त होणार आहे. आपण त्याला वेड्यात काढू.
आपण कदाचित त्याच्याबरोबर झुंजत राहू, हुज्जत घालत राहू की हे तू काय म्हणतोस. अशा प्रकारची भावना योनाच्या मनामध्ये निर्माण झालेली आणि त्या पार्श्वभूमीवरती हा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये घडत होता. म्हणून एकीकडे ईश्वरी उत्कंठा आणि दुसरीकडे मानवी दुर्बळता आणि त्याला भरीसभर म्हणून ह्या जगाचं आकर्षण, अशा अडचणीमध्ये माणूस सापडलेला असतो. ही दुसरी अवस्था आहे अस्वस्थ असलेला मिशनरी. मात्र त्या ठिकाणी जी जाणीव झालेली आहे त्या जाणीवेचा विजय होतो. त्या ठिकाणी योना जणू काही स्वतः पश्चाताप करतो, एक निर्णय घेतो की आत्ता जर मला परमेश्वराने तिथे जायला सांगितलं तर मी एका पायावर तयार राहीन. आणि परमेश्वराचं वचन त्याला दुसऱ्यांदा प्राप्त झालं. त्यावेळेला आज आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की योना जाऊन त्या संपूर्ण निनवे शहरामध्ये फिरला. निनवे हे देवाच्या दृष्टिकोनातून वाईट असं शहर होतं, सगळ्या प्रकारच्या पापांनी भरलेलं शहर होतं. परंतु योनाने अशा प्रकारचा पश्चातापाचा संदेश दिला. सगळ्यांनी गोंताट आणि राख फासून पश्चाताप करायला सुरुवात केली. हे सगळं बघितल्यानंतर परमेश्वर अनुताप पावला असं आपल्याला लेखक सांगतो. दोन्हीसाठी हिब्रू भाषेमध्ये सारखाच शब्द वापरलेला आहे. माणसाने पश्चाताप केला आणि परमेश्वराला सुद्धा पश्चाताप झाला की हे अरिष्ट मी आणू पाहत होतो, पण ही लोक केवढी चांगली आहेत, एका शब्दामध्ये बदलून माझ्याकडे परत येत आहेत. त्याने ते अरिष्ट रद्द करून टाकलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मिशनरी आहे? डिसिप्लिन्ड मिशनरी. की योनाच्या जीवनामधली शिस्त त्यांनी पाहिली, योनाच्या जीवनातील तळमळ त्यांच्या लक्षात आली आणि म्हणूनच त्यांनी ताबडतोब योनाचा शब्द झेलला. त्याप्रमाणे जीवनात बदल केला. परमेश्वराने सुद्धा आपली योजना बदलून टाकली. तोच बायबल स्कॉलर आपल्याला सांगतो, इफ मॅन इज रेडी टू चेंज हिज वेज, गॉड इज रेडी टू चेंज हिज प्लॅन्स. तुम्ही विचार करा केवढा मोठा परमेश्वर आहे बघा. माणूस आपले मार्ग बदलायला जर तयार असेल तर परमेश्वर आपल्या योजना बदलायला सुद्धा तयार असतो. एखादा मनुष्य दारू पितो, त्याच्या लिव्हरला त्रास झालेला आहे, डॉक्टर त्याला सांगत आहेत ह्या पुढे जर तू दारूचा घोट जरी घेतलास तरी तुझ्या जीवाला अपाय होण्याची शक्यता आहे, तू कुठेतरी थांबला पाहिजेस, नाहीतर तुझं संपूर्ण जीवन इथे थांबण्याची शक्यता आहे. जर त्याने आपला मार्ग बदलला तर त्याच्यासाठी असलेली ही योजना रद्द होणार आहे, त्याला नवजीवनाची सुरुवात करता येणं शक्य आहे. म्हणून हा तिसऱ्या प्रकारचा मिशनरी आहे डिसिप्लिन मिशनरी. परंतु ह्या अवस्थेमध्ये राहणं तेवढं सोपं नसतं. आपण सर्वजण मानव आहोत, दुर्बळ आहोत. ह्या जगाकडे आपली प्रवृत्ती असते. माणसाचे विचार कधीकधी त्याच्या परिपूर्णतेच्या वाटचालीमध्ये आड येऊ शकतात. आणि म्हणूनच चौथं अध्यायामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की देवाने त्याची योजना रद्द केली. म्हणून योना त्या ठिकाणी खजील झाला, नाराज झाला आणि त्याला असं वाटू लागलं आता मी लोकांना सांगितलेलं आहे की तुमचं शहर उद्ध्वस्त होणार आहे आणि आता ते उद्ध्वस्त झालं नाही. संकुचित मनाच्या माणसाच्या मनामध्ये येणारे हे सगळे विचार असू शकतात. त्याच्यासाठी शब्द वापरण्यात आलेला आहे डिसअपॉइंटेड मिशनरी. की अशा प्रकारचा निराश झालेला मिशनरी. कशामुळे निराश झाला? त्याच्या स्वतःच्या नॅरो माइंडेड किंवा संकुचित दृष्टिकोनामुळे. कधीकधी माणूस संकुचित दृष्टिकोनातून जीवन जगत असतो. गावामध्ये एखादा पापी मनुष्य त्याच्या नजरेस पडतो, त्या पापी माणसाने पश्चाताप केलेला असतो, नवजीवनाची वाट सुरू केलेली असते, त्याची भरभराट व्हायला सुरुवात झालेली असते आणि हा जो माणूस त्याचं निरीक्षण करतो त्याला वाटत असतं कसं काय परमेश्वर असं करू शकतो. संकुचित दृष्टिकोन आहे. देव त्याच्या जीवनामध्ये काय करत आहे त्याची आपल्याला जाणीव नाही. म्हणून माणूस अशा प्रकारे संकुचित दृष्टी बाळगू शकतो. म्हणून माणसाच्या जीवनातील अपूर्णता टिकूनच राहते. आज आपण चिंतन करत आहोत परिपूर्णतेच्या दिशेने. त्या दिशेनेच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे काळाची पूर्णता झालेली आहे, परिपूर्ण जीवनाची सुरुवात. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपल्या अगदी जवळ असू शकतं, अगदी हाकेच्या अंतरावरती.
परंतु ते मिळवण्यासाठी काय करायचं? पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. पश्चाताप करायचं म्हणजे नक्की काय करायचं? ज्या मार्गाने आपण चालत आहोत तो मार्ग बदलून दुसऱ्याच मार्गाने जीवन जगायला सुरुवात करायची. तुम्ही सूर्याच्या विरुद्ध दिशेने जर वाटचाल करीत असाल तर समोर तुम्हाला तुमची सावली दिसणार आहे. परंतु सूर्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करायला सुरुवात केली तर तुमची सावली मागे पडणार आहे, तुमच्या चेहऱ्यावरती प्रकाश येणार आहे. हा पश्चातापाचा अर्थ आहे की मला आता कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे? परिपूर्णतेच्या दिशेने. संत अगस्तीन किती सुंदर म्हणतात बघा की माणूस थोडा पवित्र आहे आणि थोडा पापी आहे. हा प्रॉब्लेम नाही, हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. परंतु तो पापी जीवनाकडून पावित्र्याकडे चालला की पावित्र्याकडून पापी जीवनाकडे चालला, हे महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये माझा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. बेलेन माऊलीचा सन्मान आपण करत आहोत. अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे वाटचाल केलेल्या स्त्रीचा हा प्रवास आहे. कमीत कमी 5 टप्प्यामध्ये आपल्याला हा प्रवास सहज समजून घेता येऊ शकतो. देवदूताने बातमी दिल्यानंतर एका अपूर्ण स्त्रीसारखा प्रश्न ती विचारते, हे कसं शक्य आहे? परंतु देवदूताने योजना समजून सांगितल्यानंतर एका परिपूर्ण स्त्रीचे उद्गार तिच्या मुखातून बाहेर पडतात. पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येवो. किंवा बाळ येशू मंदिरामध्ये हरवलेला होता, त्या पार्श्वभूमीवरती ती एखाद्या अपूर्ण स्त्रीसारखी बडबड करते की बाळा, तू आमच्याशी असं का वागलास? तुझा बाप आणि मी कष्टी होऊन तुझा शोध घेत राहिलो. एका अपूर्ण स्त्रीचे ते शब्द. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट शब्दात सांगितलं, मी माझ्या पित्याच्या घरात असावे. हे तुमच्या लक्षात आलं नाही काय? दोघांनाही त्याचं काही समजलं नाही. परंतु मरियेने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या. हे परिपूर्णतेचं लक्षण आहे. माणूस आपल्या अंतःकरणात केवढ्या गोष्टी ठेवू शकतो, एखादं गुपित किती काळ ठेवू शकतो, त्याच्यावरून त्याच्या परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे किंवा नाही ह्याचा अंदाज बांधता येतो. तिसरा प्रसंग आहे काना येथे लग्नसमयी. त्या ठिकाणी द्राक्षरस संपला. तुमच्या माझ्यासारख्या कोणत्याही व्यक्तीने जाऊन कुरकुर केली असती, घर धनाला खडसावलं असतं. आणि एवढे सगळे पाहुणे बोलावले आहेत आणि त्यांची सोय तुला करता येत नाही. परंतु माऊली नक्की काय करते? येशूकडे धाव घेते. परंतु तिच्या मुखातले शब्दसुद्धा एखाद्या अपूर्ण स्त्रीसारखे शब्द आहेत. त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. हतबल झालेल्या व्यक्तीसारखी ती त्या ठिकाणी करुणा भाकत आहे असं आपल्याला दिसतं. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रथम दर्शनी नकार दर्शविलेला तरी देखील त्या पार्श्वभूमीवरती एका परिपूर्ण स्त्रीला शोभतील असे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडतात. हा जे सांगेल ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतरचा प्रसंग आहे क्रूसाच्या पायथ्याशी, की हतबल होऊन आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या ठिकाणी शेवटचा श्वास घेताना पाहून कोणत्या स्त्रीच्या काळजामध्ये कालवा कालव होणार नाही. अपूर्ण अशा स्त्रीसारखं माऊलीला देखील ते दुःख भोगावं लागलं. परंतु परिपूर्णता कधी आलेली आहे? निश्चलपणे ती त्या ठिकाणी क्रूसाच्या पायथ्याशी उभी राहते. ज्या प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर खाल्लं प्यालं, सगळीकडे ते फिरले, तेच ऐन रणांगणातून पळून गेलेले होते. अपूर्ण स्त्रीने कदाचित अशा लोकांना दोष दिला असता, त्यांना धारेवर धरलं असतं. परंतु येशूच्या पुनरुत्थानानंतर आणि स्वर्गारोहणानंतर तीच माऊली सगळ्या प्रेषितांना आपल्या पदराखाली घेऊन त्या ठिकाणी 10 दिवस पवित्र आत्म्याचा नोवेना करते. हे परिपूर्ण स्त्रीचं लक्षण आहे. आणि शेवटचा मुद्दा पवित्र मरियेच्या जीवनाविषयी, की पवित्र मरिया आपल्यासारखी हाडा मांसाची स्त्री तरी देखील परिपूर्णतेचं दर्शन परमेश्वराने तिच्या जीवनाद्वारे आपणा सर्वांना घडवलेलं आहे. सदेह स्वर्गात घेतली गेलेली, स्वर्ग आणि पृथ्वीची सम्राज्ञी बनलेली पवित्र मरिया परिपूर्णतेचा सुंदर असा आदर्श ही आपली बेथलेहेमची माता आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे.
ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहूया की आपल्या जीवनामधला प्रवास परिपूर्णतेच्या दिशेने सुरू आहे की अजूनही अपूर्णतेच्या दिवसाने. दिवसेंदिवस आपण परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहोत की दिवसेंदिवस आपण अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तपासून पाहायचं. आणि त्यासाठी देवप्रीती आणि शेजारप्रीती हे निकष स्वतःला लागू करायचे की प्रार्थनामय जीवनामध्ये देवप्रीतीचं दर्शन घडतं, सामाजिक जीवनामध्ये शेजारप्रीतीचं दर्शन घडतं. ह्यांची सांगड आपल्या जीवनामध्ये घालणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या बाबतीत 4 प्रकारचे लोक दिसले. पहिल्या प्रकारचे लोक होते की फक्त देवप्रीती करणारे, परमेश्वरावरती प्रेम करणारे, शेजाऱ्याविषयी त्यांना काहीच पडलेलं नाही. त्यासाठी त्याने दाखला दिला उत्तम शोमरोण्याचा की कशा प्रकारे शेजारी तिथे तळमळत आहे, जखमी अवस्थेत पडलेला आहे. याजक आणि लेवी ह्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. फक्त देव देव करत असलेली ही माणसं, त्यांना शेजारप्रीतीची जोड देण्याची गरज होती. त्यासाठी येशूने चांगल्या शोमरोण्याचा दाखला त्यांच्यासमोर मांडला. दुसऱ्या प्रकारची लोक होती की शेजारप्रीतीसाठी खूप धडपडणारे, चळवळी म्हणा, मोर्चा म्हणा, आंदोलने म्हणा, कोणत्याही प्रकारचा चळवळ करण्यासाठी माणूस धडपडण्याची शक्यता असते, परंतु बऱ्याच लोकांना देवाधर्मामध्ये मुळीच इंटरेस्ट नसतो. अशी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसण्याची शक्यता असते. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील तशाच प्रकारची व्यक्ती भेटली, मार्था आणि मरिया. ती मार्था एवढी स्वतःवरच सगळं काही घेऊन कामाला लागते आणि मग कुरकुर करते की प्रभूजी माझ्या बहिणीला सांगा, तिला मला मदत करायला सांगा. म्हणजे हिने शेजारप्रीतीसाठी सगळी तयारी केलेली आहे, आता झेपत नाही म्हणून कुरबुर करत बसलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? तिने उत्तम वाटा निवडलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. अर्थ नक्की काय आहे? शेजारप्रीती करायची असेल तर त्याच्यासाठी भक्कम असा देवप्रीतीचा पाया पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. परमेश्वराचं अधिष्ठान नसेल तर धोका आहे. माणूस जीवनामध्ये जे काही करत असतो ते जणू काही स्वतःच करत असतो असं त्याला वाटू लागतं. आणि इतर जण जेव्हा त्याला त्याचं श्रेय देत नाहीत तेव्हा आपोआपच त्याचं समाजकार्य बंद पडण्याची शक्यता असते. म्हणून मदर तेरेसांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमच्या कार्यामध्ये आणि इतर समाजकार्यामध्ये नक्की काय फरक आहे? मदरनी किती सुंदर उत्तर दिलं बघा. दे डू इट फॉर समथिंग, वी डू इट फॉर सम वन. ते कदाचित योजना पूर्ण करण्यासाठी, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करत असतील, मी त्याच्यासाठी नाही, मी एका व्यक्तीसाठी करत आहे. ती परिपूर्ण व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. ह्या सगळ्या लोकांमध्ये येशूचं दर्शन मला घडतं. तो येशू तेथे वेदना भोगत आहे हे पाहून माझं अंतःकरण तिळतिळ तुटतं. म्हणून मला ही सेवा करावीशी वाटते. म्हणजे ह्या ठिकाणी देवप्रीतीचा भक्कम असा पाया असल्यामुळे शेजारप्रीतीचं सुंदर असं फूल त्या ठिकाणी फुललेलं आपल्याला दिसून येतं. तिसऱ्या प्रकारची लोक आहेत, देवप्रीतीसुद्धा नाही, शेजारप्रीतीसुद्धा नाही, फक्त स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा. हेरोद म्हणा, पिलात म्हणा, जुदास म्हणा, कितीतरी उदाहरणं की देवाविषयी त्यांना काही वाटत नव्हतं, गोरगरिबांविषयी त्याला काही वाटत नव्हतं. जुदासने एकदा ते बोलून दाखवलं, एवढा खर्च कशाला, हे सगळं विकून गोरगरिबांना देता आलं असतं. आणि मग शुभवर्तमानकार आपल्याला सांगतो त्याला गरिबांविषयी कणव किंवा कळवळा होता म्हणून तो असं बोलला असं नाही, तर त्याच्याकडे एक डबी होती, त्याच्यात जे काही टाकलं जाईल ते तो चोरून घेत असे. स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा, त्या महत्त्वाकांक्षेपोटी हेरोदाने छोट्या बालकांची कत्तल केली. पिलाताने पाण्याने हात धुवून तो मोकळा झाला. असं करणारी माणसं जगामध्ये आहेत. देवप्रीतीसुद्धा नाही, शेजारप्रीतीसुद्धा नाही, फक्त स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा. अशा दिशेने माणूस परिपूर्णता गाठू शकत नाही. त्यासाठी आता चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्यांची सुंदर अशी सांगड घालणारी माणसं. त्यासाठी पवित्र मरियेचा आदर्श, देवप्रीती, देवदूताच्या हाकेला होकार देणारी पवित्र मरिया, शेजारप्रीती,
अलिशिबेच्या मदतीला धावून जाणारी पवित्र मरिया, त्या अलिशिबेच्या घरी देखील परमेश्वराचे स्तुतिस्तोत्रे गाणारी पवित्र मरिया, देवप्रीती, काना येथे लग्नसमयी विनंती करून प्रश्न सोडवणारी, शेजारप्रीती करणारी पवित्र मरिया. देवप्रीती आणि शेजारप्रीती आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला एकत्र येत असतात तेव्हा परिपूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होत असते. ती वाटचाल सुरू होण्यासाठी बेलेन माऊलीचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवूया. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने शक्ती द्यावी म्हणून तिच्याकडे मध्यस्थीची याचना करूया. कारण देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजारप्रीतीचा आडवा खांब छेदून जातो, तेव्हाच श्रद्धेचा परिपूर्ण क्रूस तयार होत असतो.